आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। ज्या देवाच्या निर्गुण आणि सगुण कोणत्याच स्वरूपाचं पूर्णतः आकलन होऊ शकत नाही, सगुणाची पूजा करू गेलो तर निर्गुणाची भूल पडते आणि निर्गुणाशी एकरूप होण्यासाठी एका विशिष्ट मार्गावरून चालू गेलो तर सगुणाची भूल पडते। अशी काहीशी विचित्र मनोअवस्था साधकाची होत असते। सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग आहेच। भक्त आणि देव हे दोन पूर्णतः वेगळे द्वैत आहे। पण मनुष्यत्वाचा देवत्वाकडे जाणारा हा प्रवास अंतिमतः संपतो कुठे? तर पूर्णतः आत्म्याचं परमात्म्यात विलीनीकरण झाल्यानंतर। पण परमात्मा नावाचा जो कोणी आहे, ईश्वर नावाची जी कोणी व्यक्ती आहे, किंवा जो कोणी निर्गुण आहे किंवा सगुण आहे, त्याचं रूप, त्याचे गुण, त्याचं अद्भुतत्व, त्याचं अलौकिकत्व हे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे। आणि यासाठी दासोपंत भक्त म्हणून त्या अद्भुत अशा प्रकारच्या रूपाचं, अद्भुत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं, अद्भुत अशा प्रकारच्या गुणांचं प्रकटीकरण शब्दात करता येणं शक्य नसलं तरी सुद्धा आम्ही किती क्षुल्लक आहोत आणि तुझं विराट रूप हे गगनापार आहे याची जेव्हा प्रचिती येते तेव्हा एक विलक्षण मनोभाव त्यांच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये शब्दांची घालमेल होते आहे की कोणत्या शब्दात मी व्यक्त करू, की देवा तुझं रूपच कसं आहे मला समजत नाहीये। ही घालमेल अनेक संतांनी व्यक्त केलेली आहे। दासोपंतांचे शब्द कसे आहेत, काव्य प्रतिभा काय आहे, कविता त्यांची त्या संदर्भात कशी आहे ते आपण बघूया। काय म्हणतात दासोपंत? चंद्रकवणे अमृते नीववावा, चंद्रकवणे अमृते नीववावा, क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा, क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा, सूर्यो कवणे दीपके ओवाळावा, सूर्यो कवणे दीपके ओवाळावा, अवधूत भक्ती प्रसन्न करावा, सखिये वो सखिये वो सखिये वो सखिये वो, चित्त गुंतले त्याचा ठाई, सखिये वो सखिये वो, चित्त गुंतले त्याचा ठाई, ये रे अर्थे प्रयोजनु माते नाही, केवी दर्शन लाहीन
यये देही केवी दर्शन लाहीन यये देही कवळीन रूप ते दोही बाही कवळीन रूप ते दोही बाही सखी ये वो 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 व्योम कवणे उपाये बोलविजे व्योम कवणे उपाये बोलविजे निर्विकल्प स्वरूप हा सहजे निर्विकल्प स्वरूप हा सहजे दिगंबरा प्रति दुसरे नुमजे दिगंबरा प्रति दुसरे नुमजे याते सगुण म्या कैसे निपाहिजे याते सगुण म्या कैसे निपाहिजे सखी ये वो 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 चित्त गुंतले त्याचा ठाई कवळीन रूपते दोही बाही कवळीन रूपते दोही बाही सखी ये वो सखी ये वो सखी ये वो चाल पारंपरिक नाही वाचताना जशी सुचली तशी मी म्हटलेली आहे परंपरेमध्ये हे पद म्हटलं जात नाही अगदी एका ओळीत सांगायचं झालं ना तर मला ज्ञान नावाची गोष्ट माहित नाही मला ह्या पंचतन्मात्रा पंच इंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय मला काही कळत नाही देवा मला ते काही माहिती नाही मला फक्त तुझं दर्शन हवंय आणि दोन बाहूंमध्ये मला तुला आलिंगन द्यायचंय आणि त्याचीच मी वाट बघते त्याचं कारण त्यांनी दिलेले आहे अज्ञानी मी कसा आहे ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे ज्ञानामध्ये आपण पंचीकरण शिकत असताना वेदांत शिकत असताना आपण काय शिकतो आणि या शिक्षणामध्ये ज्याला आमच्याकडे भारतीय परंपरेमध्ये विज्ञान असं म्हटलंय विशेष ज्ञान कशाचं ज्ञान आहे तर आत्म्याविषयीचं ज्ञान आत्मज्ञान ज्याला आपण पंचीकरण असं म्हणतो ते म्हणतात पंचीकरण इतकं खोल आहे इतकं अवघड आहे मला ते काही माहिती नाही खरं म्हणजे ज्ञानी माणसाची विनम्रतेने म्हणण्याची ही शैली असते की मला काही कळत नाही मला त्यातलं काही माहित नाही बरं का मला फार काही ज्ञान नाही बरं का म्हणजे या तऱ्हेनं तरी सुद्धा दासोपंतांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की देवा निसर्गापुढे म्हणा तुझ्या पुढे म्हणा सृष्टीचा तू निर्माता आहेस तुझं हे विराट रूप आकलनाच्या पलीकडं आहे कल्पनेच्या पलीकडं आहे कोणत्याही इंद्रियांच्या द्वारे तुझं आकलन करावं तुला समजून घ्यावं इतका सहज सोपा साध्य तू नाहीस हे इतकं मला कळलेलं आहे ते कसं आहे तर ते रूपकांमध्ये मांडतात फार सुंदर प्रतिमा दासोपंतांनी वापरल्या ते काय म्हणतात चंद्र कवणे अमृते निववावा मुळात चंद्र इतका शीतल आहे चंद्राच्या शीतलतेमुळेच तर
विरहामध्ये तडफडणाऱ्या, विरहामध्ये तळमळणाऱ्या विरहिणीला कोजागिरीच्या चांदण्यामध्ये बसवलं जातं शीतलोपचार करण्यासाठी. चंद्राच्या चांदण्यांची दुलई अंगावर घ्यावी असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये आमच्या. दासोपंतांचा म्हणण्याचा उद्देश, हेतू असा आहे की देवा तुझी भक्ती आम्ही काय करावी. चंद्र कवणे अमृते निववावा. अरे मुळातच चंद्र इतका शीतल आहे, इतका थंड आहे की त्याला कशानं बरं थंड करावं, त्याला निववावं असं दुसरं काही नाही आहे. चंद्राची शीतलता अधिक शीतल करावी असं कुठं काय आहे बरं. अशी वस्तूच उपलब्ध नाही, असं कुठलेच ज्ञान आमच्यापाशी नाही की त्या चंद्राला आणखी आम्ही शीतल करू शकू. चंद्र कवणे अमृते निववावा. अमृते, अमृत या शब्दाचा सुद्धा वापर किती समर्पक आहे बघा. मुळात चंद्र तो आधीच शीतल आहे. दासोपंत म्हणतात तो चंद्र कोणत्या अमृतानं, असं कोणतं अमृत आहे की ज्यानं चंद्र शीतल, आणखी शीतल होईल, त्याची शीतलता आणखी वाढेल. तो कोणत्या अमृतानं निववावा, प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी इतकं सुंदर प्रश्नामध्येच देऊन टाकलेले. चंद्र कवणे अमृते निववावा. ते पुढे म्हणतात क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा. म्हणजे हा वेडेपणा आहे खरं म्हणजे. असं करणं, असं वागणं, असं काही करू जाणं हा बावळटपणा आहे, हा वेडेपणा आहे. क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा. दुधाचा सागर आहे, क्षीर सागर आहे, आणि त्याची शांती, त्याचं तृप्त होणं हे पुन्हा त्यात दूध टाकूनच आम्ही करू काय. क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा. त्या क्षीरसागराची तृप्ती पुन्हा दुधानच आम्ही ती काय करावी, आणि ती होईलच कशी. ती दुधानं त्या क्षीरसागराची तृप्ती होणं शक्यच नाही. आपण म्हणतो तहान जर लागली तर आपल्याला दूध पिऊन ती शमत नाही, ताक पिऊन ती शमत नाही, अहो कोल्ड्रिंक पिऊन सुद्धा ती शमत नाही. पाण्याची तहान असेल तर ती पाण्यानंच शमवावी लागते. पण पाण्याला जर तहान लागली तर, पाण्यालाच लागलेली तहान पाण्यानं शमेल काय हो. आणि पाण्याला तहान लागली तर पाण्यालाच पाणी कसं द्यायचं, त्याला पाणी देण्याची गरजच काय. अगदी तसंच दासोपंत इथे म्हणतात क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा. अहो हे कसं शक्य आहे. ते पुढे म्हणतात सूर्यो कवणे दीपके ओवाळावा. हे अगदी आपणही म्हणतो. एखाद्या दिग्गज विद्वान पंडित हुशार ज्ञानी आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असं जर कोणी मंचावरती आपल्या सोबत असेल तर त्याचा परिचय देताना आपण नेहमी ही उक्ती वापरतो. आपण म्हणतो की मी आदरणीयांचा परिचय द्यायचा म्हणजे, देणं म्हणजे सूर्यापुढे काजवा चमकल्यासारखं आहे किंवा सूर्यापुढे आरती ओवाळल्यासारखं आहे. दासोपंत नेमकी हीच जनमानसातली ही जी कल्पना आहे, ही उक्ती आहे, ती उक्ती इथे वापरतात. ते म्हणतात सूर्यो कवणे दीपके ओवाळावा. सूर्याला कोणत्या दिव्यानं ओवाळावं, कारण सूर्यापेक्षा तेजस्वी अशी कोणतीच वस्तू जगामध्ये उपलब्ध नाही ज्याच्या तेजानं सूर्याची आरती करावी. लाखो चंद्र जरी आपण उपयोगात आणले, लक्ष दिवे लावले, कोटीन कोटी दिवे लावले, तरी सुद्धा सूर्याच्या तेजापुढे हे सारं फिक्क आहे, हे निष्प्रभ आहे. त्याचं तेज, त्याचं ज्येष्ठत्व, त्याचं श्रेष्ठत्व, त्याची उच्चतम पातळी इतकी महान आहे, शक्तिशाली आहे की आमचं काहीतरी असं करणं हे बालिशपणाचं आहे.
सूर्याची आरती करण्यासाठी मी कोणत्या दिव्यानं ती आरती करावी ते देवाला विचारतायत. आणि ते पुढचा शेवटचा या 2 ओळींमधल्या 4थ्या चरणातला हा जो अर्धचरण आहे, तो अर्धचरण त्यांनी प्रश्नार्थक करून त्याचं उत्तर दिलंय. चंद्र कवणे अमृते नीव वावा, क्षीरे क्षीराब्धी संतृप्त करावा. सूर्यो कवणे दीपके ओवाळावा, अवधूत भक्ती प्रसन्न करावा. जसं हे सगळं बालिशपणाचं आहे, वेडेपणाचं आहे, निष्प्रभ ठरणारं आहे, तसंच अवधूत भक्ती प्रसन्न करावा. तसं त्या अवधूताला कोणत्या भक्तीनं, कोणत्या पद्धतीनं कसं प्रसन्न करावं, काय करावं बरं? आम्ही बापडे तुझी भक्ती काय करू जाणे? कितीही भक्ती नितांत भक्ती म्हणालो तरी आम्ही स्वार्थात गुरफटलेली माणसं, आम्ही माया मोहाच्या जालात लिप्त झालेली माणसं. आणि त्यामुळं तुझी भक्ती आम्ही ती काय करावी? आम्ही म्हणजे जर तू आहेस, आमच्यात जर तुझा वास आहे, तुझा अंश आहे, तर आम्ही तुझी भक्ती कशी करावी, कधी करावी, कशाने करावी, कोणत्या पद्धतीनं करावी? पुढे ते म्हणतात, सखी येवो. आता ही दासोपंत सखी म्हणून बोलतायत ते. इथे स्त्रीलिंगी सगळा उच्चार आहे. इथे तो भक्त नाहीये, ही दासोपंतांची दासी आहे, दत्तात्रेयाची दासी आहे. दासी म्हणून ते बोलतायत. सखी येवो. आपल्या मैत्रिणीला मग हे गुज सुरू आहे. ती मैत्रिणीला सांगते की बघ असं आहे, सूर्याला कोणत्या दिव्यानं बरं ओवाळावं, चंद्र कोणत्या वस्तूनं शीतल करावा, तो निववावा, आणि दुधाचाच सागर दुधानं कसा संतृप्त करावा, त्याची तृप्ती दुधानं कशी करावी. हे सगळं असताना सखी येवो, अवधूताची भक्ती तरी कशी करावी. सखी येवो चित्त गुंतले त्याच्या ठाई. आणि असा जो अवधूत आहे, ज्याची भक्ती कशी करावी याचा मार्गच मला सुचत नाहीये, आणि त्याच्या ठाई माझं चित्त गुंतलंय, माझं मन गुंतून गेलंय. चित्त गुंतले त्याच्या ठाई, येरे अर्थे प्रयोजनु माते नाही. हे मूळ संकल्पनेतलं पद आहे त्यांचं. ही इथे मूळ संकल्पना, येरे माते प्रयोजनु नाही. मला ह्या बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही. तो अलौकिक आहे, अद्भुत आहे. सूर्यापुढं काजवा असावा तशी मी त्याच्या पुढे आहे. क्षीरसागरामध्ये दुधाचा थेंब टाकून क्षीरसागर संतृप्त करावा, त्यातला दुधाचा थेंब म्हणजे मी आहे. किंवा चंद्राची शीतलता कशानं शीतल करावी म्हणजे तो शीतल होईल, असा प्रश्न पडलेली मी आहे. आणि मी अवधूताची भक्ती करण्यासाठी आले, पण त्याच्यामध्ये माझं चित्त गुंतून गेलंय. सखी येवो. हे सगळं जरी सगळं असलं, सूर्यासारखं तेज त्याच्यापाशी आहे, कोटी सूर्याचं तेज त्याच्याकडे आहे, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, त्याची बरोबरी कशानंही होऊ शकत नाही, त्याची तृप्ती कशानं होऊ शकत नाही, त्याची पूजा कशानं होऊ शकत नाही, त्याचं ध्यान कशानं होऊ शकत नाही. हे जरी असलं तरी मला या सगळ्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नाही. येरे माते, येरे अर्थे प्रयोजनु माते नाही. येरे म्हणजे या सगळ्या इतर ठाई, या ठिकाणी, या इतर गोष्टींच्या ठिकाणी, माते मला, अर्थे प्रयोजनु या कुठल्या गोष्टींचा अर्थार्थी माझा अर्थाशी संबंध नाही,
ना उपासनेशी संबंध नाही, मला काही घेणं देणं नाही याच्याशी. असेल तो अलौकिक असेल, अद्भुत असेल, तो ईश्वर असेल, तो परमात्मा असेल, तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, क्षीरसागर आहे, चंद्रासारखा शीतल आहे, हे सगळं खरं आहे, पण मला काही घेणं देणं नाही याच्याशी. ये रे ठाई माते प्रयोजनो नाही, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं चित्त मात्र त्या अवधूताच्या ठाई गुंतून गेलेलं आहे, माझं चित्त तिथे राहिलेलं आहे. आणि पुढे ही दासी म्हणते, केवी दर्शन लाहीन यये देही. आता मला केवळ एकच इच्छा उरली आहे, आता एकच वाट आहे. माझे प्राण त्यासाठीच फक्त या पुडीमध्ये शिल्लक आहेत. मला एकच गोष्ट हवी आहे, एकच प्राप्ती होण्याची वाट मी बघते. काय? केवी दर्शन लाहीन यये देही. देह आहे तोपर्यंत मी केव्हा या अवधूताचं दर्शन करेन, मला केव्हा या अवधूताचं दर्शन होईल. कवळीन रूप ते दोही बाही. मला त्या अवधूताचं दर्शन केव्हा होईल आणि केव्हा मी माझ्या या दोन बाहूंनी त्याला आलिंगन देईन, मी त्याला बाहूत घेईन, उराउरी त्याची भेट घेईन. अशा प्रकारची इच्छा, जी अखेरची इच्छा या दासीच्या मनात आहे. फक्त त्या दत्तात्रेयाचं, त्या अवधूताचं दर्शन व्हावं. देह आहे तोवर ज्या क्षणी त्याचं दर्शन होईल त्या क्षणी या दोन बाहूंनी मी त्याला आलिंगन देईन. आणि सखी एवो चित्त गुंतले त्याचे ठाई. त्याचं कारण इतकंच आहे की मला दुसरं काही नकोय. मला भक्ती नको, मला मोक्ष नको, मला काही घेणं देणं नाहीये. मला वेदांत नको, मला पंचीकरण नको. तुम्ही म्हणाल हे अलौकिक आहे, हा देव अलौकिक आहे, देव म्हणजे शब्दांच्या पलीकडे वगैरे, सगळं ठीक आहे, पण मला याच्याशी काहीच घेणं नाही. ज्ञान विज्ञान, मला अज्ञान, याच्या पलीकडे माझी फक्त प्रीती त्याच्यावरती आहे. आणि ही प्रीती कशी आहे तर माझा देह आहे तोवर फक्त त्यानं मला एकदा भेटावं. तो असा माझ्या समोर आला, त्याची माझी भेट झाली की माझ्या दोन बाहूंनी मी त्याला आलिंगन देईन. कवळीन रूपते दोही बाही. दोन बाहूंमध्ये मी त्याला आलिंगन देईन. आणि पुढे ते म्हणतात, या देवाचं रूप, गुण याचं वर्णन पंचीकरणाच्या आधाराने केलंय प्रत्येक वेळेला. पण तरी सुद्धा या दोन्हीही चरणांच्या मध्ये जेव्हा अध्यात्म वेदांत दासोपंत सांगतात, त्या वेदांताच्या पलीकडे माझं प्रेम आहे हेच त्यांना व्यक्त करायचंय. कारण या वेदांताचं स्पष्टीकरण करताना त्यांनी अगदी सूचकपणे केलंय, यथार्थ केलंय, योग्य पद्धतीच्या उपमा रूपक इथे आम्हाला दिलंय, दृष्टांत दिलाय. पण पुन्हा हा दृष्टांत दिल्यानंतर ते म्हणतात की या वेदांताशी, या पंचीकरणाशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. आणि पुन्हा ते त्या प्रीतीवरती येतात की माझी केवळ प्रीती माझ्या परमात्म्यावरती आहे आणि मला तितकंच हवंय. ते पुढच्या चरणामध्ये पुन्हा वेदांताचं, पंचीकरणाचं एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, व्योम कवणे उपाये बोलवीजे. आपल्याला माहिती आहे वेदांत ऐकणारी माणसं आहात आपण, श्रोते तसेच आहेत सगळे. आकाशाचा गुण नाद आहे. पंचीकरणामध्ये आकाशाचा गुण आपण नाद असं म्हणतो. आणि या वेदांताच्या उक्तीला धरून, या वेदांताच्या समीकरणाला धरून त्यांनी भाष्य केले. ते काय म्हणतात, व्योम कवणे उपाये बोलवीजे.
गगन, अंतरिक्ष, आकाश हे कोणत्या उपायानं बोलवावं, नाद त्याच्याकडून कोणत्या उपायानं करून घ्यावा, असा कोणता उपाय आहे की ज्याच्यामुळे नाद उत्पन्न होईल, जो गगनातून प्रत्यक्ष येईल. निर्विकल्प स्वरूप हा सहजे. हा प्रत्यक्ष निर्विकल्प स्वरूप सहज स्थितीमध्ये असलेला प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि हे गगनातून किंवा व्योमातून नाद निर्माण करणारा किंवा निर्विकल्प समाधी प्रत्यक्ष स्वरूप असणारा असा हा परमेश्वर, असा हा अवधूत असला तरी भलेही तो असेल, तो त्याच्या ठिकाणी हे सगळं काही असेल, पण ते लगेच पुढच्या ओळीमध्ये आपलं प्रेम, आपली प्रीती किती अलौकिक आहे किंवा मानव्य असून सुद्धा मला त्याच्याशिवाय किंवा मला त्याच्या सगुणाच्या भेटीचा आनंद अधिक वाटतो आहे, हे व्यक्त करण्यासाठी म्हणतात दिगंबरा प्रति दुसरे नुमजे. मला दुसरं काही ठाऊक नाही. परमेश्वराच्या ठाई, माझ्या अवधूताच्या ठाई, दिगंबराच्या ठाई मला दुसरं काहीही उमगत नाही. मला दुसरं काही माहीत नाही. मला काहीही आकलन दुसऱ्या गोष्टीचं होत नाही. तर ते असं म्हणतात, याते सगुणम्या कैसेनी पाहिजे. मला फक्त इतकंच हवंय की माझ्या अवधूताला, माझ्या देवाला, माझ्या प्रभू दत्तात्रेयाला, माझ्या भगवंताला मी सगुण कधी पाहीन, कशी पाहीन, आणि त्या क्षणी मी आलिंगन देऊन माझ्या त्या सख्याची भेट घेईन. दोन ओळींचे 2 कडवे आणि मधलं 2 ओळींचं ध्रुपद. दोन्ही कडव्यांच्या मध्ये पहिल्या ओळीमध्ये पंचीकरण आणि दुसऱ्या ओळीमध्ये दासोपंतांची प्रेम भक्ती ही जशी त्यांनी व्यक्त केली आहे, हे खूप अलौकिक आहे, हे असामान्य आहे. म्हणजे वेदांताचे दृष्टांत द्यायचे आणि या वेदांताच्या दृष्टांताच्या आकलनाच्या पलीकडे किंवा वेदांताच्या पलीकडे हिरण्यगर्भ, विराट पुरुष, महत्तत्व, अहंकार, पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, मन, ह्या सगळ्यांना बाजूला सारून दासोपंत म्हणतात, मला फक्त त्या सगुण रूप दत्तात्रेयाची भेट घ्यायची. इतकी आसक्ती त्या रूपाविषयी, त्या भेटीविषयी अत्यंत मानव्य पातळीवरती आहे. जे शास्त्र पंडित जाणता असून सुद्धा पंचीकरण वेदांताच्या रूपकाचं दृष्टांतानी प्रकटीकरण करून सुद्धा दासोपंत आम्हाला काय सांगू पाहतात. काय बरं वेगळेपण आहे. पंचीकरण समजावून सांगत असताना त्यांनी हेच पुन्हा पुन्हा सांगितलंय की निर्गुणाची भेट आहेच, ती घ्यायचीच आहे, शेवटी त्याच्यातच विलीन व्हायचंय. पण प्रेममय सगुण भक्तीची आसक्ती ही भक्ताचं खरं लक्षण आहे. त्याच्यामध्ये एकरूप होण्यासाठी दासोपंतांची ही आसक्ती आहे. कारण या 2 शब्दांचा आपण इथे खरंच विचार करायला हवा. ते असं म्हणतात, व्योम कवणे उपाये बोलविजे. म्हणजे या एका चरणावरती वेदांताच्या अंगानं जर प्रतिपादन करायचं झालं तर तासभर बोलावं लागेल. कारण गगनाचा, आकाशाचा गुण नाद, या एका अर्धपदावरती अनेक ज्ञानी लोक खूप सुंदर आपल्याला अनेक गोष्टी सांगू शकतील. आणि दुसरी पुढचं त्याच्या अर्धचरणामध्ये ते म्हणतात, निर्विकल्प स्वरूप हा सहजे. निर्विकल्प स्वरूप म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये कधीही भेद नाही, ज्याच्यामध्ये विकार नाही, बदल नाही,
एक रस, एक संघ, एक रूप, स्थिर, पूर्ण, निर्विकल्प, ज्याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही, अशा प्रकारचा. आता वेदांताच्या मते ती जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे काय आहे, तर ती समाधी ज्यानी लावली आहे, निर्विकल्प समाधी म्हणतो आपण, अवस्था म्हणतो, ती समाधी ज्याच्यामध्ये जाणणारा, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय यांच्यामध्ये भेद उरत नाही. ते सगळे मिळून एक होतात. अलौकिक, नैसर्गिक अशा प्रकारची ही जी अवस्था, रज, तम आणि सत्व यांचा लय झालेली अवस्था. इतर ज्ञानापेक्षा हे ज्ञान कितीतरी वेगळं ज्ञान निर्विकल्प समाधीचं. ह्याच्यामध्ये समाधीचं जे वेगळंपण आहे, ते वेगळेपण म्हणजे स्वरूप, ज्याच्यामध्ये जाणकार आणि सगळे भेद, कुठलाच भेद राहत नाही. ज्यानं समाधी लावली तो, ज्याच्यासाठी समाधी लावली तो, समाधीमध्ये जे ज्ञान आहे, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय त्रिपुटीची जिथे मिळणी होते, त्याला आपण निर्विकल्प समाधी असं म्हणतो. आणि अशा प्रकारच्या समाधीचा जो भोक्ता आहे, तो भोक्ता प्रत्यक्षावधूत आहे. तो भेटावा म्हणून, म्हणजे सांगताना पंचीकरण सांगतायत. निर्विकल्प समाधीचं वर्णन त्यांनी केलंय. व्योमाचा गुण नाद आहे असं सांगतायत ते. पण त्याच्या पुढच्याच चरणामध्ये दासोपंत सगुणाच्या रूपाची माझी त्याची भेट कशी होईल याची आसक्ती व्यक्त करत आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं बरं का, एका बाजूला निर्गुणाचा उहापोह केलेला आहे, एका बाजूला वेदांती रूपकांचा विचार केलेला आहे, आणि लगेच दुसऱ्या बाजूला सामान्य प्रेम अगदी जिव्हाळ्याचा जो भक्त आहे, जशी गोपिका, कृष्णाची गोपी, कृष्णाची राधा, यांनी जे प्रेम आपल्या कृष्णावरती केलं, तशा प्रकारच्या प्रेमाची प्रचिती, त्याचं प्रकटीकरण दासोपंत या पंचीकरणाच्याच दुसऱ्या बाजूला ह्या प्रेमभक्तीचं प्रकटीकरण करतायत. म्हणजे एकाच पदामध्ये दोन चरणातल्या एका चरणामध्ये वेदांत किंवा पंचीकरण किंवा निर्गुण योग आणि दुसऱ्या चरणामध्ये सगुण योग. निर्गुण आणि सगुण या दोन्हींच्या आसक्तीचा विचार इथे मांडलाय. आणि एक गोष्ट इथे जरूर सांगावी लागेल की निर्गुणाच्या आसक्तीच्या वर सगुणाच्या आसक्तीनं इथे कुरघोडी केलेली दिसते. कारण त्या दोन्हीही चरणामध्ये, दोन्ही कडव्यामध्ये दासोपंत म्हणतात, भलेही सूर्याना दीपक ओवाळू दे, न ओवाळू दे, त्याची शक्ती किती असू दे, सूर्य भलाही मोठा असू दे, क्षीरसागरामध्ये क्षीर टाकल्यानंतर त्याची संतृप्ती कशी होईल, भलेही क्षीरसागर ज्येष्ठ, श्रेष्ठ, उच्चतम असू दे, चंद्र कितीही शीतल असू दे, आकाशाचा गुण नाद आहे, तो कोणी बोलवावा, तो कसा बोलवावा, तो बोलवणारा कोण, किंवा निर्विकल्प समाधी म्हणजेच प्रत्यक्षावधूत आहे, हे सगळं खरे असू देत बापड, मला काही घेणं देणं नाही याच्याशी, असू दे. मुळात दासोपंत एक योगी होते, ही सुद्धा गोष्ट आम्ही इथे लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे स्वतः निर्विकल्प समाधी लावणारा भक्त, स्वतः ध्यान योगी असलेला भक्त, स्वतः गान योगी असलेला हा भक्त या वेदांताच्या, या पंचीकरणाच्या, या निर्विकल्प समाधीच्याही पुढे जाऊन माझी प्रेम भक्ती श्रेष्ठ आहे हे ठासून आम्हाला इथे सांगतोय की देवावरचं प्रेम, देवावरची प्रीती, ती मला जास्त श्रेष्ठ वाटते. भले असू दे बाकी काही, पण माझ्या या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत एकदाच या अवधूतानं यावं आणि माझी भेट घ्यावी, आणि मी त्याला दोन बाहूंच्या मध्ये कवळावं, आलिंगन द्यावं, उराउरी भेट घ्यावी, भलेही माझे त्यानंतर प्राण जावत.
एकदाच या जीवनामध्ये मला एकदाच मी त्याला सगुण कसं पाहू, कधी पाहू, मी त्याला कधी पाहीन, अशा प्रकारची आशा, आसक्ती दासोपंत या पदामध्ये व्यक्त करतात. संगती आणि विसंगती, विसंगतीतून संगती किंवा संगतीतून विसंगती, अशी गंमतशीर मांडणी अनेकदा दासोपंत करतात. मला वाटतं मनामध्ये कितीतरी प्रकारच्या लाटांची खळबळ होत असेल, नाही का? आपल्याला तर खरंच काही ज्ञान नाही, पण जो माणूस प्रचंड ज्ञानी आहे, निर्विकल्प समाधी लावतो, जो गानयोगी आहे, जो पंडित आहे, व्युत्पन्न पंडित आहे, व्यामिश्र अशा प्रकारचा बहुभाषिक आहे, असा माणूस सुद्धा वेदांताला कमी ठरवतो प्रेम भक्तीच्या पुढे. याचा अर्थ सामान्य भक्तासाठी भक्ती किती श्रेष्ठ आहे, तिचा दर्जा कोणता आहे, हाच उपदेश, हेच मार्गदर्शन आम्हाला दासोपंतांनी अशा आणि अनेक यासारख्या पदांमधून केलेले आहे. उद्या आणखी एका नवीन पदासह आपण याच ठिकाणी भेटू. आज इथेच थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.